पौष रविवार विशेष आदित्य रानूबाईची कहाणी. आदित्य रानूबाई, तुमची कहाणी ऐका. आटपाट नगरात एक ब्राह्मण राहत होता. तो रोज समिधा, फुलं, दुर्वा आणावयास रानात जात असे. तिथं नागकन्या, देवकन्या वसा वसत होत्या. ब्राह्मणाने त्यांना विचारले, कसला वसा बसता? तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उतशील मातशील, घेतला वसा टाकून देशील. ब्राह्मण म्हणाला, उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. तेव्हा त्या ब्राह्मणाला श्रावण मासी पहिल्या आदित्यवारी न बोलता उठावं, सचील वस्त्रासहित स्नान करून अगृदक पाणी आणावं, विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानूबाई काढावी, 6 रेघांचं मंडळ करावं, 6 सुतांचा तातू करावा, त्यास 6 गाठी द्याव्यात, पानं फुलं व्हावं, पूजा करावी, पानांचा विडा, फुलांचा झेला, दशांगाचा धूप, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा, 6 मास चाळावी, 6 मास पाळावी, मागी रथसप्तमीस संपूर्ण करावं. संपूर्णास गुळाच्या पोळ्या, बोरणाची खीर, लोणकडं तूप मेहून जेवू सांगावं. असेल तर चिरगुळी द्यावी, नसेल तर जोडगडसरी द्यावी, नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं. असा वसा ब्राह्मणाने केला. त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला. भाग्यलक्ष्मी आली. तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणास बोलावून पाठविलं. ब्राह्मण खूप घाबरला, थरथर कापू लागला. तेव्हा राणी म्हणाली, घाबरू नका, कापू नका. तुमच्या मुली आमच्या येथे द्या. आमच्या गरीबाच्या मुली तुमच्या घरी कशा द्याव्यात? तुम्ही त्यांना दासी कराल, बटीक कराल. राणी म्हणाली, वटीक करीत नाही, राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू. मार्गशीर्ष महिन्यात ब्राह्मणाने लग्न करून मुली दिल्या. एक राजाच्या घरी दिली, एक प्रधानाच्या घरी दिली. गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही. 12 वर्षांनी समाचाराचं ब्राह्मण निघाला. राजाच्या घरी लेकीनं बसावयास पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. म्हणाली, बाबा गूळ खा, पाणी प्या. ब्राह्मण म्हणाला, गूळ खात नाही, पाणी पित नाही. आधी माझी कहाणी करावायची आहे, ती तू ऐक. तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही. राजा पारधीला जाणार आहे, त्याला जेवायला उशीर होईल. तेच त्याच्या मनात राग आला. तोच राग मनात धरून ब्राह्मण तेथून तसाच निघाला व प्रधानाच्या घरी आला. वडिलांना पाहताच त्या मुलीने बसावयास पाट, पाय धुवायला पाणी देऊन गूळ पाणी दिलं. गूळ खात नाही, पाणी पित नाही, माझी कहाणी करायची आहे, तू अगोदर ऐक. तुमची कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू? ती मग घरात गेली. उतरंडीची 6 मोते आणली. 3 आपण घेतली व 3 वडिलांच्या हातात दिली. वडिलांनी सांगितलेली कहाणी मन लावून एकाग्रतेने ऐकली. नंतर जेवून खाऊन वडील आपल्या घरी आले. बायकोनं मुलीचा समाचार विचारला. जिनं काही ऐकलं नाही ती गरीब दुखी कष्टी झाली आणि जिनं कहाणी ऐकली ती मोठ्या सुखात आहे. इकडे जी गरीब झाली होती तिनं आपल्या मुलाला श्रीमंत मावशीकडून काही दिलं तर घेऊन येण्यास सांगितलं. पहिल्या आदित्यवारी पहिला मुलगा उठला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. तेथे प्रधानाच्या दासी होत्या. प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे. कसा आला आहे, काय आला आहे, फटकं नेसला आहे, तुटकं पांघरलं आहे, तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे, परसदारानं घेऊन या. परसदारानं त्या घेऊन आल्या. त्याला नाऊमाखू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेव खाऊ घातलं, कोहळा पोखरून होना मोहरा भरल्या व सांभाळून घरी नेण्यास सांगितल्या. वाटेत जात असताना सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला व हातातल्या कोहळा काढून घेतला. घरी जाताच आईनं विचारलं, मावशीनं काय दिलं? दैवानं दिलं पण कर्मानं नेलं. कर्माचं फळ पुढं उभं राहिलं. मावशीनं दिलं पण ते सर्व गेलं. दुसऱ्या आदित्यवारी दुसरा मुलगा गेला. प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेलं, नाऊमाखू घातलं, नेसायला पितांबर दिलं, जेव खाऊ घातलं, काठी पोखरून होना मोहरांनी भरून दिली व न विसरता सांभाळून येण्यास सांगितलं. वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपानं आले व काठी काढून घेतली. घरी गेला, घडलेली गोष्ट सांगितली. दैवानं दिलं पण कर्मानं नेलं. तिसऱ्या आदित्यवारी तिसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्याच्याही पहिल्यासारखंच प्रधानाने घरी नेऊन योग्य आदर सत्कार केला व नारळ पोखरून होना मोहरांनी भरून दिला व सांभाळून नेण्यास सांगितलं. घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला तो विहिरीत उतरला. तोच नारळ गडगडत विहिरीत पडला. घरी जाऊन आईला म्हणाला, आई ग, मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व बुडालं. चौथ्या आदित्यवारी चौथा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही पहिल्यासारखं राणीनं घरी नेलं, योग्य आदर सत्कार केला. त्याला दह्याची शिदोरी होना मोहरा भरून बरोबर दिली.
सूर्यनारायण घाईच्या रूपाने आला व शिदोरी घेऊन गेला. घरी येऊन आईला सांगितलं. आई, मावशीनं दिलं, पण दैवानं ते सर्व नेलं. 5व्या आदित्यवारी आपण उठली, तळ्याच्या काठी उभी राहिली. दासींनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीनं तिलाही परसदारानं घरी नेलं. नाहूमाखू घातलं, साडीचोळी नेसायला दिली. प्रधानाच्या राणी आदित्यवारची कहाणी करू लागली. काय वसा करतेस ते मला सांग. बहीण म्हणाली, वडिलांची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं. राजाच्या राणीनं यावर उपाय विचारला. तेव्हा तिनं वसा सांगितला. ती बहिणीच्या घरी राहिली. पौष महिन्यात सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजानं छत्रचामर देऊन बोलावणं केलं. राजा येताच ती घरी जायला निघाली. एकमेकींना बहिणींनी आहेर केली. वाटेतीने निघाली. पहिल्या मजलीचा स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तोच कहाणीची आठवण झाली. आकारा केला, डोंगारा पिटला. कोणी उपाशी आहे का शोधण्यास सांगितले. कोणी उपाशी नाही. वाटेनं एक मोळीविक्या चालला होता. त्याला कहाणी ऐकायला बोलावलं. तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय पळ, माझं पोट भरलं पाहिजे, असं म्हणून तो राणीकडे आला आणि 6 मोते घेतली. 3 त्याला दिली व 3 आपल्या हातात ठेवली व मनोभावे कहाणी सांगितली. त्याने मोठ्या भक्तीने ऐकली. त्याची मुळी सोन्याची झाली. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं किती फळ. काय वसा आहे तो मला सांगा. राणीनं तो उठणार नाही, मातणार नाही याची कबुली करून घेतली व वसा सांगितला. दुसऱ्या मजलीस राणीनं स्वयंपाक केला. मुलांना, राजाला वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. नंतर कहाणीची आठवण झाली. आकारा करून कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला. माळ्याच्या विहिरीला पाणी लागलं नव्हतं. त्याचा मळा पिकत नव्हता. असा एक माळी चिंता करीत बसला होता. त्याला कहाणी ऐकण्यास बोलवलं. तो आला. राणीनं 6 मोते हूक घेऊन 3 आपण घेतली. 3 मळ्याला दिली. राणीनं मनोभावे कहाणी सांगितली. त्यानं चित्तभावे ऐकली. मळा पिकू लागला. विहिरीला पाणी आलं. तो म्हणाला, कहाणी ऐकल्यावर एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ. काय वसा असेल तो मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितला. 3ऱ्या मजलीस स्वयंपाक केला. मुलांना वाढलं, राजाला वाढलं. आपलं पान वाढून घेताच कहाणीची आठवण झाली. नगरात कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला. एक म्हातारी व तिचा मुलगा वनात गेला होता. एक डोहात बुडाला तर एक सर्पानं खाल्ला, म्हणून ती चिंताक्रांत होऊन बसली होती. तिला कहाणी ऐकण्यास बोलवलं. राणीनं तिला पहिल्याप्रमाणे कहाणी न सांगितली. तिची दोन्ही मुलं आली. कहाणी ऐकण्यास एवढं फळ, तर वसा घेतल्यास किती मोठं फळ असणार. तेव्हा वसा सांगण्यास सांगितलं. राणीनं तिलाही तो वसा सांगितला. 4थ्या मजलीत स्वयंपाक करून मुलांना, राजाला वाढलं. आपलं पान वाढून घेताच कहाणीची आठवण झाली. कोणी उपाशी नाही ना याची खात्री करून घेतली. कानाडोळा, मासाचा गोळा, हात नाही, पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता. त्याच्या अंगावर तांब्यावर पाणी ओतलं. पालथा होता, तो उताना केला. 6 मोत्या होती. 3 मोत्या त्याच्या बेंबीवर ठेवली. 3 मोते आपण घेतली. राणीनं सांगितलेली कहाणी त्याने ऐकली. त्याला हातपाय आले. देह दिव्य झाला. त्यानेही राणीस वसा विचारताच राणीने त्यास वसा सांगितला. 5व्या मुक्कामास घरी स्वयंपाक केला. सूर्यनारायण जेवायला आले. 7 दरवाजे उघडले. लोह गंगाळ पाणी तापवलं. षड्रस पक्वांना जेवायला केली. सूर्यनारायण भोजनात बसले. त्यांना पहिल्या घासाला केस लागला. ते रागवले. राजाच्या राणीला 12 वर्ष दारिद्र्य आलं होतं. तिनं आदित्यवारी वळचणीखाली बसून केस विंचरले. काळ चवळ डोईचा केस, वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला. तसा कोणाला होऊ नये. ब्राह्मणाला, मोळी विक्याला, राजाच्या राणीला, माळ्याला, म्हातारणीला, कानाडोळा, मासाचा गोळा, सर्वांना सूर्यनारायण जसा प्रसन्न झाला तसा तुम्हा माहो ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. धन्यवाद.